ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून हाके यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्रभर ओबीसी समाजातील सर्वांना एकत्र करण्यासाठी सभा घेत आहेत, आंदोलने करत आहेत। या आंदोलनामुळे सर्व ओबीसी समाज एकत्र येत आहे। ते पाहूनच काही समाजकंटकांनी लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले करण्याचा प्रकार चालू केला आहे। ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि या घटनेचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। हाके हे लोकशाही मार्गाने ओबीसी हक्कासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत। हाके केवळ ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना काही समाजकंटक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत आहेत। आजपर्यंत त्यांच्यावर 9 वेळा असे हल्ले झाले आहेत। अद्यापपर्यंत एकाही हल्ल्यातील हल्लेखोरांना कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। पोलिसांनी हल्लेखोरांवर का कारवाई केली नाही असा सवाल धनगर लोकांनी व्यक्त केला। त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांच्यावरही खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो तात्काळ मागे घेण्यात यावा आणि लक्ष्मण हाके यांना तात्काळ अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। समाज नेते महाराष्ट्र करत असताना आता बघता नवा हल्ला त्यांच्यावर आहे। काय पारंपरिक लोकांना वाटतं की लक्ष्मण हाके साहेबांनी फिरू नये, ओबीसी संघटना एकत्र येऊ नये, पण त्यांना धास्ती आहे। त्यामुळे आता 9वा हल्ला आहे। आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाला असलो, धनगर समाज ही आमची आई आहे। आम्ही पक्ष वेगळा असतो, पण ज्या समाजवर अन्याय होईल त्या ठिकाणी पक्ष न बघता त्याला समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे। पुन्हा सगळ्या समाजाचे आपले पक्ष बाजूला ठेवून लक्ष्मण साहेब हाके हे महाराष्ट्र करत असताना हा 9वा हल्ला आहे। त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं तर याला शासन या ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे असं होत असलं असं वाटत नाही। समोरचे जेव्हा वादग्रस्त हल्ले करतात बोलतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही। लक्ष्मण सर एकटे बोलतात का? जर समोरचा बोलतो त्या प्रति हल्ला ते करणारच, आपण अधिकार आहे। लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा हल्ला करता, एका विशिष्ट समाजात टार्गेट करता, त्यांना हिणवता, ते ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी तुम्ही दगडफेक करता, मग आम्ही दगड खायचे का? शासन म्हणून तुमचं काम आहे। जेव्हा लक्ष्मण हाके त्या भागामध्ये जात असताना पोलीस बंदोबस्त तुम्ही त्यांच्या असताना दगडफेक करता, ही लोकशाही आहे का? जर लक्ष्मण हाकेंच्या जीवाला बरं वाईट झालं तर ओबीसी समाज पेटल्याशिवाय राहणार नाही। हाके साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हाके सर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हर देश का नेता कैसा हो, कैसा हो, देश का नेता कैसा हो, लक्ष्मण हाके कैसा हो, एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा।